नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. नवीन वर्षात अनेक मोठ्या नियमांमध्ये बदल होणार आहे, तर काही महत्त्वाच्या गोष्टींची मुदतही संपणार आहे. कोणते हे 5 नियम आहेत जाणून घेऊया. तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवले तर तुम्हाला 31 डिसेंबर पूर्वी नॉमिनी जोडावी लागणार आहे, कारण सेबीने 31 डिसेंबर ही डीमॅट खात्यात नामांकनाची अंतिम तारीख दिली आहे. जर नॉमिनी जोडला गेला नाही तर डीमॅट खाते गोठवले जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करू शकत नाही. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आयकर विभागाने 31 जुलै 2023 ही शेवटची तारीख निश्चित केली होती, परंतु अनेक करदात्यांनी अद्याप हे काम पूर्ण केलेले नाही. अशा लोकांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह ITR दाखल करावा लागेल, अन्यथा 1 जानेवारीपासून आणखी दंड भरावा लागू शकतो. RBIने सर्व बँकांना त्यांच्या ग्राहकांचे लॉकर करार सुधारित करण्यासाठी सांगितले, ज्यासाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. हे काम 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास तुम्हाला बँक लॉकर रिकामे करावे लागू शकते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम, गुगल पे, फोन पे यांसारख्या ऑनलाईन पेमेंट ॲप्सच्या UPI ID बंद करण्याचा निर्णय घेतलाय. जे UPI ID गेल्या 1 वर्षापासून वापरले जात नाहीत ते बंद केले जातील. तुमच्याकडेही असा UPI ID असेल तर तुम्ही ताबडतोब व्यवहार करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.